दुपार झालेली आहे आणि आज नाश्ता तर फुल प्लेट झाला होता सकाळी, त्याच्यामुळे आता काही भूकच नाहीये खरं म्हटलं तर पण थोडंसं दुपारी काहीतरी खावं लागतं। तर म्हटलं की आज सूप करूया। आता परवा मी तुमच्या बरोबर व्हेज मंचाव सूप कसं करायचं ते शेअर केलं होतं। आज म्हटलं की लेमन कोरिएंडर सूप कसं करायचं, एकदम टेस्टी लागतं आणि हेल्दी आहे। तर लेमन कोरिएंडर सूप कसं करायचं ते पण अगदी सोप्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर शेअर करते। चला लेमन कोरिएंडर सूप करूया ते एकदम सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला, हे गाजर आहे, हे अगदी मी बारीक चिरून घेतलेलं आहे गाजर। नंतर कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय, 1 आणि अर्धा दीड लिंबू मी घेतलेला आहे, याचा रस लागणार आहे। कोथिंबिरीच्या काड्या मी जसं तुम्हाला परवाच्या सूप जेव्हा सांगितलं तेव्हा सांगितलं होतं, कोथिंबिरीच्या अशा बारीक बारीक काड्या चिरून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये ऍड करायची। आलं आणि लसूण बारीक चिरून घ्यायचा, कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, बटर लागणार आहे आणि पाणी। चला बघूया आता सूप कसं करायचं ते। आता लेमन कोरिएंडर सूप करण्यासाठी आपल्याला थोडंसं आधी लागणार आहे बटर। अमूल बटर घेतलेलं आहे मी। हे बटर थोडंसं 2 टीस्पून किंवा 2 आपले पोहे खायचा चमचा जो असतो ते, हे 2 चमचे बटर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचंय। दाखवते मी तुम्हाला। हे बटर मी याच्यामध्ये टाकून घेतलं। आता हे बटर चांगलं मेल्ट करायचं। बटर मेल्ट होत आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आधी कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा, बटर छान मेल्ट झालंय, कांदा टाकूया। कांदा थोडा परतल्यानंतर मग आपण गाजर याच्यामध्ये परतून घेणार आहे आणि मग ह्या भाज्या ज्या आहेत या थोड्याशा वाफवून घ्यायच्या। कांदा, गाजर, तुम्ही याच्यामध्ये कोबी घालू शकता, तुम्ही याच्यामध्ये श्रावण घेवडा घालू शकता, पण मी नाही घातला कारण मला फक्त कांदा आणि गाजरच लेमन कोरिएंडर सूप मध्ये आवडतं म्हणून। हा कांदा परतून घेऊया। थोडासा परतायचा, जास्त नाही, थोडा परतवून वाफवून घ्यायचं म्हणजे त्याचा रॉ स्मेल राहत नाही। कांदा थोडासा मी परतून घेतला। आता याच्यामध्ये घालूया हे गाजर। हे आलं आणि लसूण हे दोन्ही टाकायचं याच्यामध्येच आणि हे छानपैकी परतून घेऊया। परतवायचं आणि वाफ आणायला ठेवायचं म्हणजे मग ते छान मऊ होतं, मुशी व्हायला पाहिजे, सॉफ्ट व्हायला पाहिजे। आता हे नुसतं परतलं जाणार नाही, याच्यामध्ये थोडंसं वाफ येण्यापुरतं पाणी टाकायचं, साधारणतः अर्धी वाटी। आणि मग या पाण्यावरती आपण ह्या ज्या भाज्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, कांदा आणि गाजर, हे काय करायचं, छान परतून घ्यायचं। हे परतायला काही वेळ लागत नाही आणि वाफ याला आणून घ्यायची, जेणेकरून ही गाजराची फोड आहे ही अशी बोटावर मोडली गेली पाहिजे, इतपत याला वाफ आणून घेऊया। मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि ह्या भाज्या आपण एक 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। तोपर्यंत आपण हे जी लिंब आपण चिरून घेतली याचा रस एका वाटीमध्ये काढून घेऊया। झाकण मी ठेवलंय, इतक्यातच बघितलं मी तर छान गाजर आणि कांदा शिजला गेलाय। हे बघा, हे बोटावर असं मोडलं की म्हणायचं शिजलं गेलंय। हे बघा, आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये हे पाणी घालायचंय। पाणी घातल्यानंतर कॉर्नफ्लॉवर आहे माझ्याकडे, साधारणतः 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, याची छान पेस्ट करून घेऊया आपण। या कॉर्नफ्लॉवर मध्ये मी पाणी टाकलं आणि याची छान मस्तपैकी आपण पेस्ट करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची गठळी राहणार नाही, लंप राहता कामा नये। हे बघा, याची छान मस्तपैकी आपण जशी चुन्याची निवळी असते ना तसं याचं छान मस्तपैकी अशी पातळ अशी पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची गठळी राहता कामा नये। आता या सूप मध्ये पाणी टाकलंय, तुम्हाला कमी वाटलं तर पाणी तुम्ही वाढवू शकता। आता याच्यामध्ये आपण अंदाजाने मीठ टाकणार आहोत, याच्यामध्ये घालूया मीठ अंदाजाने। मीठ घातलं
आणि आता थोडीशी उकळी आल्यानंतर हे कोरिएंडर आपल्या त्याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या आणि कोथिंबीर असं मिक्स जे आपण चिरलेलं आहे हे टाकायचं आणि उकळी काढायची. हे घातलं मी याच्यात. आता एक छान थोडंसं पाणी गरम झालं की मग ही जी आपण स्लरी केलेली आहे कॉर्नफ्लॉवरची ती याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये पनीरचे तुकडे सुद्धा टाकू शकता, खूप सुंदर लागतं, पण मी काही पनीर टाकलेलं नाही, मला नाही आवडत म्हणून. पाणी थोडं गरम झालंय. आता ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी याच्यामध्ये टाकायची. हे बघा, त्याने आपल्या सूपला येतो घट्टपणा, खूप छान दिसतंय. आता थोडीशी अजून एक उकळी आल्यानंतर आपला जो 1.5 लिंबाचा रस आपण जो याच्यामध्ये काढलेला आहे, हा लिंबाचा रस लेमन ज्यूस याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. पण याला एक आधी उकळी येऊ द्यायची आणि मग तो रस टाकायचा आणि मग परत उकळी काढायची आपल्याला. या सूपमध्ये कोथिंबीरीच्या ज्या खालच्या काड्या असतात, देठ आपण म्हणतो त्याला, ती कोवळी देठाचे अगदी बारीक बारीक तुकडे करायचे आणि कोथिंबीर थोडी आणि देठ थोडी अशी बारीक बारीक चिरून टाकायची. कारण त्या देठांमध्ये जी चव असते त्या देठांमध्ये ती खूप छान येते सूपला. म्हणून आता छान सूपला उकळी येईल आपल्या. अगदी हॉटेल सारखं होतं. आपल्याला वाटतं हॉटेल सारखं घरी होत नाही, पण होतं, अगदी सेम टू सेम तसंच होतं. आता या सूपला थोडीशी उकळी यायला लागलीये. आता आपण हे लेमन ज्यूस आहे, लिंबाचा रस हा याच्यामध्ये घालूया आणि याला परत एक छान मस्तपैकी खळखळून उकळी काढून घेऊया की आपलं सूप जे आहे ते सर्व्ह करण्यासाठी रेडी राहील. हे बघा, आपलं लेमन कोरिएंडर सूप तयार आहे. खूप छान असा कलर आलाय आणि आता सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. या पद्धतीने नक्की तुम्ही लेमन कोरिएंडर सूप करून बघा आणि मला कळवा. आजच्या सूपची रेसिपी कशी वाटली तुम्हाला, नक्की करून बघा. खूप टेस्टी होतं आणि अगदी हॉटेल स्टाईल होतं. हे बघा, उकळलंय आणि आता ते सर्व्ह करायला रेडी आहे आणि घट्ट पण छान झालंय मस्त. म्हणजे परफेक्ट सूपची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं झालेलं आहे. आता तुम्ही हे सर्व्ह करू शकता या स्टेजला आल्यानंतर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याला नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.